महाभारताच्या युद्धानंतर आणि यदुवंशाच्या नाशानंतर भगवान श्रीकृष्ण यांनी आपला देह कसा सोडला याची कथा भागवत पुराण आणि महाभारताच्या मौसल पर्वात सविस्तर सांगण्यात आली आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार श्रीकृष्णांचा मृत्यू, देहत्याग हा दोन मुख्य कारणांमुळे झाला होता: गांधारीचा शाप आणि ऋषींचा शाप. भगवान श्रीकृष्णांच्या देहत्यागाची संपूर्ण कथा खालीलप्रमाणे आहे. 1. गांधारीचा शाप. महाभारताच्या युद्धात कौरवांचा सर्वनाश झाला. आपल्या 100 पुत्रांच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या माता गांधारीने या विनाशासाठी श्रीकृष्णांना जबाबदार धरले. तिने श्रीकृष्णांना शाप दिला की, ज्याप्रमाणे माझ्या कुरुवंशाचा आपसात लढून नाश झाला, त्याचप्रमाणे आजपासून 36 वर्षांनी तुझ्या यदुवंशाचाही आपसात लढून नाश होईल आणि तुझा अंतसुद्धा एखाद्या सामान्य प्राण्याप्रमाणे जंगलात भटकताना होईल. श्रीकृष्णांनी हसून हा शाप स्वीकारला, कारण त्यांना माहीत होते की यदुवंशाचा अहंकार वाढला असून त्यांचा अंत जवळ आला आहे. 2. यदुवंशाचा नाश आणि प्रभास क्षेत्र यात्रा. 36 वर्षांनंतर गांधारीच्या शापाचा प्रभाव सुरू झाला. यदुवंशातील तरुणांनी ऋषी विश्वामित्र, दुर्वास आणि नारद यांची थट्टा केली, ज्यामुळे ऋषींनी यदुवंशाला आपसात लढून नष्ट होण्याचा शाप दिला. या शापामुळे द्वारकेत अनेक अपशकुन घडू लागले. श्रीकृष्णांनी सर्व यादवांना पापमुक्तीसाठी आणि विधी करण्यासाठी प्रभास क्षेत्रातील, सध्याचे गुजरातमधील सोमनाथ जवळ, समुद्राकाठी जाण्यास सांगितले. तिथे गेल्यावर यादवांनी मद्यपान केले आणि जुन्या वादांवरून त्यांच्यात भयानक भांडण सुरू झाले. ते आपसात इतके लढले की संपूर्ण यदुवंश तिथेच संपला. फक्त श्रीकृष्ण, त्यांचे मोठे भाऊ बलराम आणि उद्धव वाचले. 3. बलरामांचा देहत्याग. आपल्या वंशाचा नाश झालेला पाहून बलराम अत्यंत व्यथित झाले. त्यांनी समुद्राकाठी बसून ध्यान लावले आणि आपल्या सुवर्ण नागाच्या, शेषनाग रूपात स्वधामात वैकुंठ गमन केले. 4. जराव्याधाचा बाण आणि श्रीकृष्णांचा अंत. भावाच्या निधनानंतर श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले. त्यांनी डाव्या पायावर उजवा पाय ठेवला होता. त्यांच्या पायाचा तळवा लाल कमळासारखा चमकत होता. त्याचवेळी तिथून जरा नावाचा एक पारधी, व्याध, शिकार शोधत चालला होता. झाडांच्या पानांमधून चमकणारा श्रीकृष्णांच्या पायाचा तळवा पाहून त्याला वाटले की तिथे एखादे हरिण बसले आहे आणि त्याचे डोळे चमकत आहेत. जराने कसलाही विचार न करता तिथून एक विषारी बाण सोडला. तो बाण थेट श्रीकृष्णांच्या पायाच्या तळव्यात, टाचेमध्ये, जाऊन घुसला. जेव्हा जरा जवळ आला, तेव्हा त्याला समजले की आपल्या हातून देवावर बाण चालवला गेला आहे. तो श्रीकृष्णांच्या पाया पडला आणि रडू लागला. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला शांत केले आणि म्हणाले, घाबरू नकोस, ही तर काळाची गती आहे. पूर्वजन्मात तू सुग्रीवाचा भाऊ वाली होतास आणि मी श्रीराम होतो. मी झाडामागून लपून तुला बाण मारला होता. आज तू तुझ्या त्या कर्माचा हिशोब पूर्ण केलास. जराव्याधाला क्षमा केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपले मानवी शरीर सोडून दिले आणि आपल्या मूळ चतुर्भुज नारायण रूपात वैकुंठात प्रस्थान केले. ज्या दिवशी श्रीकृष्णांनी देहत्याग केला, त्याच दिवसापासून पृथ्वीवर कलियुगाची सुरुवात झाली असे मानले जाते.